नमस्कार. शिरस्ताच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कावेरी नदीच्या संदर्भामध्ये कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये संघर्ष उभा राहिला. तर तो कशाच्या संदर्भामध्ये आहे, पुढे त्याचं काय होणार हे आपण समजावून घेऊया. तर एक बातमी आली होती की ज्यामध्ये नुकतेच विराजमान झालेले कर्नाटकाचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणजे जोसेफ विजय यांना हेलिकॉप्टर पाठवून दिलं आणि सांगितलं की तुम्ही स्वतःच या आणि कावेरी नदीचा पूर्ण हवाई दौरा करा आणि ठरवा की नक्की तुम्हाला पाणी सोडलं पाहिजे का, कारण आमच्याकडे पुरेसं पाणी नाही, लांबलेला मान्सून, आमच्या अतिरिक्त गरजा आणि यातून हा जो निर्णय आहे ज्यामध्ये कर्नाटकने रोज 3,500 क्युसेक पाणी हे तमिळनाडूला सोडायचं आहे पुढचे 15 दिवस. हा निर्णय काय आमच्याकडून लागू होणार नाही, कारण तसं जर झालं तर कर्नाटकची जनता ही पाणी टंचाईने होरपळून निघेल. आता मुळातच कावेरी या नदीच्या पाणी वाटपाचा वाद, त्या दोन राज्यांमधील संघर्ष याची पार्श्वभूमी समजून घेऊया. सुरुवातीला कावेरी नदी ही भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. ब्रह्मगिरी पर्वतामधून ह्या कावेरी नदीचा उगम होतो आणि पुढे ही पूर्वेकडे जात बंगालच्या उपसागराला मिळते. पण जात असताना जवळपास 780 किलोमीटर इतक्या लांबीचं खोरं तयार करते. हे 4 राज्यांमध्ये विभागलेलं आहे: कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरी नावाचा केंद्रशासित प्रदेश. म्हणजे कावेरीचे जे पण पाणी असणार आहे हे 4 महत्त्वाच्या राज्यांमधून किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलं गेलं जाणार. या संदर्भामध्ये हा पाणी तंटा न्यायाधिकरण 2018 यांच्या निर्णयानुसार सर्वाधिक जास्त पाणी हे तमिळनाडूला मिळालं. याचं कारण ह्या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये तमिळनाडू हे खालच्या बाजूस येतं, तर कर्नाटक राज्य हे वरच्या बाजूस येतं. आणि सामान्यतः हे जे तत्व आहे की जो राष्ट्र किंवा जो प्रदेश खालच्या बाजूस असेल त्यांना पाणी वाटपामध्ये प्राधान्य दिलं जाईल. आता पाणी वाटप कोणत्या तत्वावरती होतं, तर यासाठी 3 आधार समजले जातात. पहिलं आणि महत्त्वाचं, समान आणि वाजवी पाणी वाटप. यामध्ये प्रत्येक प्रदेशाला शक्य होईल तितकं समान पाणी वाटप असेल आणि ते वाजवी असेल, म्हणजे पाणी वाटप झाल्यानंतर संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. दुसरं, हेल्सिंकी रूल्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठरले गेलेले आहेत. 1966 मध्ये हे तयार केले. आणि भारताची जलविषयक राष्ट्रीय नीती, या 3 गोष्टींचा आधार घेत पाणी वाटप होतं. सध्याचं पाणी वाटप हे 2018ला झालं होतं आणि हे पाणी वाटप संविधानाच्या ज्या चौकट आहे त्या चौकटीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. सामान्यतः भारतामध्ये नद्यांचं पाणी वापरणं, सिंचन व्यवस्था निर्माण करणं, त्यातून कॅनल, एम्बँकमेंट या संदर्भामध्ये 17वी सूची, राज्यसूचीमध्ये 17वी नोंद म्हणजे राज्यांना ते अधिकार दिलेले आहेत. पण हे अधिकार देताना त्यातच असं म्हटलंय की हे सर्व राज्यांचे अधिकार पाण्याविषयक हे संघसूची 56च्या अधीन राहून राहतील. आणि संघसूची 56 मध्ये असं सांगितलंय की पाणी वाटप करताना ज्या नद्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जातात त्याविषयीचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार, कायदा करण्याचा पूर्ण अधिकार हा केंद्र सरकारला राहील किंवा संसदेला राहील. तसेच भारतीय संविधानाचे कलम 262 मध्ये सुद्धा आंतरराज्यीय पाणी तंटा, नदीच्या पाणी तंट्याच्या संदर्भामध्ये असं लिहिलेलं आहे की संसद या संदर्भामध्ये कायदा करेल आणि हा कायदा हा सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाच्या विशेष स्वतःचं कार्यक्षेत्र याच्या पलीकडे राहील. म्हणजे जर एखाद्या राज्याला असा पाणी वाटपाचा करार अमान्य असेल तर तो केंद्राने ठरवून दिलेल्या या न्यायाधिकरणाकडेच दाद मागू शकतो, असा त्याचा अर्थ. मग यातूनच 2018 मध्ये
कावेरी वॉटर रेग्युलेटरी कमिटी, कावेरी वॉटर मॅनेजमेंट अथॉरिटी या 2 संस्थांची निर्मिती झाली आणि पाणी वाटप जाहीर झाले. पाणी वाटपामध्ये सर्वाधिक जास्त पाणी म्हणजे जवळपास 404 TMC पाणी हे तमिळनाडूला मिळालं, 284 TMC पाणी कर्नाटकला, 30 TMC पाणी केरळला आणि 7 TMC पाणी हे पुडुचेरीला मिळालं. जवळपास 14 TMC पाणी हे समुद्रातून वाहून जाणारं आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आलं. हा पाणी वाटपाचा आदेश पुढचे 15 वर्ष म्हणजे 2033 पर्यंत लागू राहील आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं सूचित करण्यात आलं. त्यानुसार जून आणि जुलै महिन्यामध्ये कर्नाटकने तमिळनाडूला जूनमध्ये 9 TMC आणि जुलैमध्ये 31 TMC एवढं पाणी देणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षामध्ये आत्तापर्यंत त्यांनी फक्त 3.5 ते 4 TMC पाणी दिलं. म्हणजे पाणी वाटपाच्या आदेशानुसार तुम्हाला जे पाणी देणं अपेक्षित होतं त्याच्या जवळपास फक्त तुम्ही 10%च पाणी तमिळनाडूला दिलं आहे. मग तमिळनाडूमध्ये पण शेतकरी आहेत, त्यांच्या पण पाण्याच्या गरजा आहेत. मग यातून मार्ग म्हणून ह्या कावेरी वॉटर रेग्युलेटरी कमिटी यांनी एक अध्यादेश पारित केला आणि 31 जुलैपासून जवळपास पुढचे 15 दिवस कर्नाटकने रोज 3,500 क्युसेक पाणी हे तमिळनाडूला द्यायचं ठरलं. पण DK शिवकुमार यांनी हा आदेश मान्य करण्याचं सोडून त्यांना प्रति आव्हान दिलं आणि सांगितलं की कर्नाटककडे खूप कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, कारण लांबलेला मान्सून आणि वाढत्या गरजा यातून ताळमेळ साधणं अशक्य होत आहे. त्यामुळं तमिळनाडूला आम्ही काही पाणी सोडू शकत नाही किंवा तशी परिस्थिती पण नाही. आणि ह्यावरती तुमचा जर विश्वास नसेल तर मी स्वतः हेलिकॉप्टर पाठवतो आणि तुम्ही येऊन कावेरीच्या पूर्ण पात्राचा हवाई दौरा करा आणि तुम्हीच निर्णय घ्या की सोडलं पाहिजे की नाही. आता या संदर्भामध्ये पुढचा असं टप्पा आहे की त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची की मुळातच हा संघर्ष निर्माण का होतोय. याचं मूळ कारण येतोय की ते म्हणजे की आपलं भौगोलिक जलविज्ञान यामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. याबरोबरच सामाजिक आर्थिक आपली जी समाजरचना आहे ती पण बदलत चाललेली आहे. मोठ्या प्रमाणावरती इतर राज्यातून कर्नाटकमध्ये तमिळनाडूमध्ये हे स्थलांतर होत आहे मजुरांच्या स्वरूपामध्ये. दुसरं अतिरिक्त व्यावसायिक शेती यातून सिंचनाची गरज वाढते. बेंगलुरू या शहरासाठी दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे आणि याचा सर्व ताण कावेरीच्या उपलब्ध पाणीसाठ्यावरती पडतोय. मग यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर 2 राज्यांनी एकमेकांशी संघर्ष न करता मुळातच पाण्याची मागणी कशी कमी होईल, पाण्याचा पुनर्वापर कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दोन्ही मुख्यमंत्री DK शिवकुमार कर्नाटकचे आणि C जोसेफ विजय तमिळनाडूचे हे दोन्हीही नवीन आहेत. त्यामुळे त्यांनी सामंजस्याने घेऊन हा पुढचा मार्ग ठरवणं अपेक्षित आहे. कर्नाटकची मागणी मुळातच अवाजवी आहे. याचं कारण म्हणजे ह्या पाणी वाटपामध्ये सामान्यतः जे खालचं राज्य आहे त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि तमिळनाडूवरती सध्या स्थितीला तर अन्यायच होतोय. कारण फक्त 4 TMC पाणी 2 महिन्यामध्ये जर तुम्ही देत असाल तर तिथल्याही नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा, उद्योगाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो अधिकच तीव्र होऊ शकतो. आणि DK शिवकुमार यांचं म्हणणं आहे की पुरेसा पाऊस पडलेला नाही, मान्सून लांबला आणि भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काळामध्ये कमी पाऊस असणार आहे असा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती मी राज्याचा प्रमुख म्हणून कोणत्या अधिकाराने एवढं पाणी मोठ्या प्रमाणावरती तमिळनाडूला सोडलं. तर पुढच्या काही काळामध्ये सामंजस्याने जर घेतलं तर हा संघर्ष अधिक न चिघळता पूर्ववत होण्याकडे आपण बघितलं पाहिजे. धन्यवाद.